जोगेश्वरी पूरमधील आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटल आहे आणि तिथे मुंबईतल्या अनेक परिसरातील लोक आपला इलाज करण्यासाठी येतात। पण आपल्याला माहित आहे का, इथे काम जे करतात ते कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार न भेटल्याने याच्या अगोदर पण अनेक वेळा त्यांनी उपोषण केले, धरणे आंदोलन केले, पण त्यांना काहीही दिलासा भेटलेला नाहीये। पण मी तुम्हाला आज पण ते सांगतो की सध्या आज एप्रिलचा महिना चालू आहे, कडक गरमी आहे आणि मुंबईची गरमी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। तरी पण इथे जे कर्मचारी आहेत, ते काम करणारे कामगार आहेत, ते इथे आणखी उपोषणाला बसलेले आहेत। आता त्यांची पण अशीच इच्छा आहे की आमचा पगार वेळेवर भेटो, पण इथे त्यांना पगार भेटत नाही। तर आपण त्यांच्या सोबतच बोलूया, काय त्यांचं म्हणणं आहे, काय त्यांच्या मागण्या आणि कशाबद्दल त्यांनी इथे जे आमरण उपोषण केलेलं आहे। जो आमचा PSIC आणि जो आमचा बेसिक पगार आणि 3 महिन्याचा पगार आहे, ह्याच्यावरती 3 महिन्याचा पगार कॉन्ट्रॅक्टरनी दिलेला नाहीये। कोण देणार काय देणार याच्याबद्दल अद्याप कॉन्ट्रॅक्टरकडे सुद्धा त्याचा वर्क ऑर्डरची ऑर्डर नाहीये। MPL करके मल्टीपर्पज लेबर आहेत, त्यांचा 27 महिन्याचा PSIC त्यांचा कॉन्ट्रॅक्ट संपून गेले, 2 ते 2.5 वर्ष झालेत, अद्याप भरलेला नाहीये। त्याच्यानंतर हाऊसकीपिंगवाले आहेत, त्यांचा PF 3 वर्षाचा, ESIC 3 वर्षाची आणि 3 महिन्याचा पगार हा असा त्यांनी दिला नव्हता। आज त्यांनी 1 महिन्याचा पगार टाकलाय, तरी सुद्धा त्यांनी आम्हाला आमचं कालपंत्र असं ठरलेलं की हाऊसकीपिंगवाल्यांचा 2 महिन्याचा पगार आणि MPLचा 3 महिन्याचा PSIC हे KHFM आणि केअर वन कंपनी भरणार। तर त्यांनी फक्त हाऊसकीपिंगचा 1 महिन्याचा पगार टाकलाय, अद्याप त्यांनी आमचा PF आणि ESIC भरलेला नाहीये। आणि काल जो ज्या स्टेटमेंटवरती जो ठामपणे होता तो आज त्यांनी बदललेली आहे। त्याच्यामुळे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इकडे बसणार जाऊ। आजचा दिवस 7वा आहे, याच्या पुढे किती दिवस लागू दे, काही होऊन दे, आम्ही जोपर्यंत बसणार म्हणजे बसणार। 7 दिवस झाले आपल्याला, पण इथे जे पेशंट येतात त्यांना आपण ज्या सेवा देत होता, सफाई कर्मचारी जे आपले होते, पण आता साफसफाई कोण करतो? आमची इच्छा आता पण आहे, आम्ही जसं गेले 1.5 ते 2 महिने भारतीय कामगार सेनेच्या 1.5 ते 2 वर्ष भारतीय कामगार सेनेच्या मार्फत तुमच्याशी पत्रव्यवहार करत होतो। याच्या अगोदर सुद्धा आमच्या स्ट्राईक झाल्या, पण तेव्हा तुम्ही फक्त आम्हाला आश्वासनच दिलात, त्याच्यावरती तोडगा काहीच नाही काढलात। 2023 6 मार्च या दिवशी सन्माननीय त्यावेळेच्या आमदार आणि आत्ताचे खासदार रवींद्र वायकर साहेब यांच्या मातोश्रीवरची आमची मीटिंग झालेली। त्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेले की मी इकडे मीटिंग लावतो, त्या मीटिंगमध्ये तोडगा काढू। तशी त्यांनी 3 ते 4 दिवसामध्ये मीटिंग लावलेली 13 माळ्यावरती। 13 माळ्यावरती सुद्धा त्या कंपनीवाल्याला व वायकर साहेबांनी सांगितलेलं की या मुलांचा बेसिक पगार, त्याच्यानंतर त्यांची पेमेंट स्लिप आणि PSIC भरा म्हणून। 2023 पासून ते आता 2024 3 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी आमचं काहीच केलेलं नाहीये। सध्या तर BMCचे अधिकारी पण आलेले, काय बोलणार? ते आज आले आहेत, आम्ही गेले 6 ते 7 दिवस बसलोय, ते आज आमच्याशी बोलायला आले। ते पण का बोलायला आलेत, जे आमचे नगरसेवक स्थानिक आमचे जे नगरसेवक आहेत अंकित प्रभू साहेब, त्याच्यानंतर दुवारकर मॅडम, असे अनेक असे नगरसेवक आहेत, ते आज तिकडे प्रश्न मांडणार आणि त्या प्रश्नाला उत्तर काय द्यायचं त्याच्यासाठी ते इकडे आलेले आहेत। म्हणजे ते तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते तुमची मदत करण्यासाठी? हो। कोण? आता ते आमच्याशी बोललेच नाहीत ना अजूनपर्यंत, ते आतमध्येच बसले। जेव्हा ते आमच्या समोरासमोर बोलणार, आमचे प्रश्न मांडून घेणार, तेव्हा आम्ही त्याच्यावरती तोडगा काढू ना। जोपर्यंत आमचं जे ठरलेलं आहे, आम्ही काय बोलतो, आमचा 27 महिन्याचा PF आहे, त्यांचा 3 वर्षाचा PF आहे। आम्ही आमच्या मागण्या काय ठेवल्या आहेत, तुम्ही स्टेप बाय स्टेप करताना आम्ही तयार आहेत। त्याचे 2 बिल, त्याचे 1 बिल पास करणार, त्याच्यामध्ये यांचा 2 महिन्याचा पगार हाऊसकीपिंगवाल्याचा आणि आमचा 3 महिन्याचा PF, आम्ही त्याच्यासाठी मान्य झालोय ना। आम्ही कुठे नाही बोललो, तुम्ही जी प्रोसेस करा, आम्ही तयार आहोत। तो टप्प्याटप्प्याने बोलतो, आम्ही टप्प्याटप्प्याने त्याच्याशी करायला तयार आहोत, पण जिम्मेदारी घेणार कोण, आम्हाला लिहून देणार कोण? आज जर MPLचं कॉन्ट्रॅक्ट संपून 2-2.5 वर्ष झाली आहेत, त्यांनी PSIC भरलं नाही आणि MPLचे फक्त 5 बिल बाकी आहेत। 5 बिल मधलं काल त्याचं 1 बिल पास झालेलं, राहिले 4 बिल। त्या 4 बिलामध्ये PF आणि ESIC आणि आमचा बोनस आणि आमचा बेसिक जे राहिलेलं आहे आमचं, त्याच्यामध्ये पूर्णपणे होत नाहीये। टोटल किती कामगार? त्याच्याकडे 105 कामगारांचं कॉन्ट्रॅक्ट होतं MPLचं मल्टीपर्पज लेबर, जे काल बिल काढलंय त्याचं। आता सध्या किती लोक बसलेले आहेत? इकडे सगळेच बसलेले आहेत, काम कोण करत नाही, कोणी काम करत नाही। आणि एक सांगतो, आमच्याकडून कामगार जे हॉस्पिटलमध्ये आहेत
जे माणसं काम करतायत किंवा कुठला रुग्ण आला त्याला आमच्याकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि याच्या पुढे देखील सुद्धा होणार नाही. जिकडे वेळ पडेल रुग्णांची मदत करायला आम्ही तत्पर सगळीकडे सेवेसाठी तयार आहोत. याच्या अगोदर सुद्धा केले आणि याच्या पुढे सुद्धा करणार. कोविड भत्ता जो कोविड भत्ता पास झालेला बॉड्यांचे बांधण्याचे पैसे पर बॉडीमध्ये 500 रुपये आणि कोविड भत्ता 300 रुपये तो देखील आम्हाला आज मिळाला नाही. कोविड संपूर्णात कमीत कमी 3 ते 3.5 वर्ष झाली. आम्ही दीड वर्षापूर्वी क्लार्क मॅडमकडे आम्ही आमचं पासबुकची झेरॉक्स आणि कॅन्सल चेक दिलेलं की तुमचे पैसे 3 ते 4 महिन्यामध्ये मिळणार. त्याला देऊन आमच्याकडे आता 1 वर्ष झाले तरी सुद्धा यांनी अजूनपर्यंत दखल कसली घेतलेली नाहीये. शेवटी आमचा उद्रेक झाला म्हणून आम्ही इकडे आंदोलन केलंय. प्रत्येक वेळेला 2-2 महिने 3-3 महिने या कामगारांना पगार मिळत नाही. मग त्यावेळेला असेच कामगारांना इथे रस्त्यावर इथे गेट समोर असं बसावं लागतं. आज मुंबईमध्ये आज ही सर्व जवळजवळ 90% लोक ही स्थानिक आहेत तिथले आणि कुठेतरी ती भाड्याने तत्वावर राहणारी लोक आहेत. त्यांची मुलं शाळेत जातात तर मुलांचा शाळेचा प्रश्न आहे. ज्या घरामध्ये भाड्याने राहतात तो मालक 15 तारखेला येऊन उभा राहतो. काही लोकांना रस्त्यावर सुद्धा आले. बाळासाहेब ठाकरे हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल सुरू आहे, पण या ठिकाणच्या कामगारांना त्या नावाप्रमाणे मान सन्मान किंवा पगार किंवा त्यांचा प्रॉव्हिडंट फंड देखील भरला जात नाही. आज ते उपाशी ते आंदोलन करत आहेत. फायदा आहे या प्रशासनाचा. जर ह्या सामान्य जनतेला तुम्ही पगार देऊ शकत नाही, चांगलं काम करतात मध्ये लोकांची सेवा करतात, या लोकांना आपण पगार देत नाही, हे भाड्याने राहतात, त्यांची लहान मुलं आहे शाळेत जातात, 4-4 महिने जर पगार नसेल आणि जर 5-6 महिने जर हे आंदोलन होत असेल तर हा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला का ठेवला इथे, हेच आमचा प्रश्न आहे. आणि या पूर्ण ह्या कामगारांच्या मागे ह्या ठिकाणचे आमदार सुनील प्रभू, आमदार बाळा अन्नर, अंकित प्रभू, सर्वच आमचे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्या मागे आहोत. जोपर्यंत त्यांचा पगार भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या मागे पूर्णपणे ताकदीने उभं राहू आणि जर नाही भेटलं तर उग्र आंदोलन देखील आम्ही करण्याच्या तयारीत आहोत. एवढंच मी सांगतो. आपण पुढचा पाऊल विचार करून ठेवलेला आहे की जर काय यांना सॉल्युशन झालेलं नाही तर मग उग्र आंदोलन करण्यात येईल. पक्का आंदोलन करणार आणि उग्र आंदोलन करणार जेणेकरून ह्या पुढे यांना त्रास झाला नाही पाहिजे.